वळगाव गौरकमेंटच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. जाऊया परत एकदा मैदानाकडे, कारण पहिलं षटक घेऊन येते तो मात्र जलालपूर या संघाकडनं. अंबादास येतोय. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी आपण पाहू शकाल या मैदानाच्या आत दीपक आणि नाना यांची जोडी ओके. सामन्याला सुरुवात होते. 5 षटकांचा सामना असल्याकारणे आपण पाहतो क्षेत्ररक्षण लावलं गेलं. ऑन साईडला आपण पाहतोय त्या ठिकाणी डीप व बॅकवर्ड शॉट स्क्रोल एक दिशेने एक कव्हर, त्यानंतर बाउंड्री टच एक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये ऑफ साईडला शानदार क्षेत्ररक्षण लावले. पॉईंट कव्हर, त्यानंतर आपण पाहतो थोडासा शॉर्ट मिड विकेटच्या रिजनमध्ये विकेट किपरच्या पाठीमागे लॉंग लेग गलीमध्ये एक फ्लाय स्लिप, त्यानंतर एक आपण पाहू शकाल लॉंग ऑफ. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी पहिलाच चेंडू आजच्या या खेळपट्टीवर हाताळताना पाहायला मिळतोय अंबादास. यावेळेला पहिल्या चेंडूवरती उपयोगी फटका पाहायला मिळतोय. वन बाउंस, चौकार जातोय. 4 रन. मित्रांनो, नक्कीच पहिल्या सामन्यापासून मात्र जे बक्षीस लावलं होतं वैयक्तिक, मात्र आपण पाहतो की 3 लगातार षटकार, 3 चौकार, 3 लगातार विकेट जर काढल्या गेल्या तर नक्कीच या ठिकाणी किराणा आणि प्रतीक, किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज लावले गेले. आणि ही मात्र नक्कीच सुवर्ण संधी असेल दोन्ही संघांना. या मैदानावरती बघितलं गेलं तर आतापर्यंत 3 गोलंदाज हॅट्रिक घेणारे ठरलेत. पुढील चेंडू रिव्हर्सिपचा फटका वापसी केलेली दिसते, कारण या ठिकाणी जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं. चौकार गेल्यानंतर या ठिकाणी मात्र वापसी केलेली दिसते. राऊंड विकेटचा मारा करत असताना शानदार स्लोअरवन गोलंदाजी केली जाते आणि करत असताना रोखलं जाते. बघायला गेलं तर ह्या ठिकाणी नाना मात्र 4 धावावरती खेळतोय आणि खेळत असताना लगातार निर्धाव चेंडू फेकले जातात आणि फेकत असताना वापसी केलेली दिसते. कमालची गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी जलालपूर या संघाकडनं. टॉस जिंकला होता आणि त्या निर्णयावर खरे उतरत असताना मात्र या सकाळच्या सत्रातील जर बघायला गेलं तर एक रोमांचक स्थितीमध्ये सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिथं मात्र मित्रांनो प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार देत नाही. तिथे मात्र चौकार जर मारला तर एकीने जर स्ट्राईक रोटेट केली गेली असती जवळगावच्या फलंदाजांनी तर धावसंख्या थोडीशी आपल्याला मोठी पाहायला मिळाली असती. प्रत्येकदा थर्डमॅनच्या गलीमधून काढलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय की चेंडू सीमापार जाईल की नाही, परंतु एक धाव काढली जाईल. दुसरी धाव घालण्याचा प्रयत्न सटीक थ्रो येतोय विकेट किपर यांच्याकडे, परंतु त्यापूर्वी आपण पाहतोय की नक्कीच वेळ निघून गेली होती आणि वेळ निघून देत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र 2 धावा पाहायला मिळतात या ठिकाणी. त्यानंतर आदरणीय लालूभाऊ बोंबले यांचे देखील आगमन होते आमच्या मंचावरती. त्यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, लगातार 3 षटकार मारले, 3 चौकार मारले आणि 3 विकेट जर काढले तर नक्कीच 500 रुपयाची कॅश प्राइज आली. रिव्हर्स फटका यावेळेला शानदार फटका पाहायला मिळतोय. नो चान्स, संधी चुकते. सिम्मा रेस आपलीकडे जातोय. 4 रन. या ठिकाणी पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना रवळगाव यश संघाची बिनबाद 10 धावसंख्या. अंबादास यांनी मात्र पहिलं षटक टाकलं तर त्या षटकात 10 धावा खर्च केल्या. अजूनही विकेट तर मिळाली नाही जलालपूर या संघाला. तत्पुरते आपण पाहतोय की वैयक्तिक पहिलं आणि पारीचे दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय या ठिकाणी जलालपूर या संघाकडनं मिस्टर स्वप्नील. 3 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार.
जमीन लगतचा फटका ऑन साईडला मारलाय. त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करताना पाहायला मिळतात. चेंडू जाईल की नाही सीमापार, परंतु गोल रनिंग बिटवीन द विकेट करत असताना आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा पूर्ण कंप्लीट पाहायला मिळतात. 2 धावा तर काढल्या गेल्या, परंतु मात्र देखील जिथं मात्र अंबादास या भाऊनी मात्र 10 धावा खर्च केला होता त्या ठिकाणी मात्र रोखल्या जातील का स्वप्नील भाऊ यांच्याकडनं. मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना एक शानदार आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी, परंतु मात्र पहिल्याच चेंडूवरती 2 धावा येतात. तत्पुरती 23 नोव्हेंबरपासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती आणि सुरुवात होत असताना आज आपण पाहू शकाल की नक्कीच या आजच्या दिवशी म्हणजेच शेवटचा पोल असेल. 8वा पोल चालू आहे आणि 8व्या पोलातील हा पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र जाणता राजा बेलगाव ढगा आणि तिल्लोळी यांच्यात. दोन्ही संघ थोड्याच वेळात उपस्थित असतीलच, परंतु मात्र हा दरम्यान आपल्याला सकाळच्या सत्रातील सामना पाहायला मिळतोय या ठिकाणी. लॉपलचा डिलिव्हरी टाकला होता कव्हर आणि पॉईंटच्या रिजनमधून काढण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड तर झाली होती. दुसरी धाव काढली जाईल की नाही आणि मात्र नक्कीच दुसरी धाव जर काढली गेली असती तर नक्कीच फायदा झाला असता तो रवळगाव या संघाला, परंतु हा या न झाल्यानंतर मात्र नक्कीच रोखलं गेलं आणि रोखत असताना एक सिंगल धावेवरती फलंदाजांना मात्र या ठिकाणी संतुष्ट राहावं लागतंय. आमच्या फॅमिली बॉयज रवळगाव या कमिटीला मात्र सहकार्य लाभलंय. टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव आणि ईगल स्टार दह्याचीवाडी यांचे देखील सहर्ष स्वागत आहे प्रत्येकदा जाऊ या मैदानाकडे, कारण स्वप्नील भाऊ यांच्या या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला खाली रोहून गेलेला चेंडू होता त्या ठिकाणी मित्रांनो नक्कीच स्टंपला लागला असता तर विकेट प्राप्त मिळाली असती, परंतु या ठिकाणी मात्र स्टंपला चाटून गेलेल्या यष्टीच्या मागे निर्धाव चेंडू एक शानदार कमबॅक वापसी करताना दिसलेले या ठिकाणी दिसते. कारण जेव्हा मात्र पहिले षटक अंबादास भाऊ यांनी टाकलं होतं त्या षटकात मात्र 10 धावा खर्च केल्या होत्या आणि 10 धावा खर्च करत असताना नक्कीच आमच्या आळंदी त्यावरती प्रेक्षकांची देखील गर्दी वाढते, त्यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. आणि स्वागत करत असताना आपण पाहतो या ठिकाणी 3 चेंडू तर टाकून झालेत आणि 3 चेंडू टाकत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना थोडासा खेळ थांबतो. या ठिकाणी फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. तसेच आमच्या या ठिकाणी एक शानदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळाले. सन्माननीय लालूभाऊ बोंबले, सज्जन बोंबले, लखन बोंबले, रवी बोंबले, पिंटू पारधी, अभिषेक बोंबले, योगेश बोंबले, भीमाभाऊ दुर्धवळे, सचिन भाऊ बोंबले, प्रसाद बोंबले, सुखदेव पारधी आणि संतोष बेंडकोळी यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर सोनू बोंबले, धोंडीराम बोंबले, गोरख पारधी, राजूभाऊ शितान, निखिल बोंबले आणि प्रशांत बोंबले यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. खेळ चालू होते प्रत्येकदा आपण या ठिकाणी, कारण दुसरं षटक मार्गती पथावर चालू आहे. 5 षटकांचा सामना असल्या कारणाने मात्र अजूनही पार्टनरशिप तर तोडली जात नाही, परंतु या ठिकाणी जर बघायला गेलं तर 13 धावांची पार्टनरशिप जमते. सन्मान दिलाय पॉईंटच्या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी सफल डफर तर झाला होता. 1 धाव पूर्ण कंप्लीट केली जाते. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच या फॅमिली बॉयज रवळगाव या ठिकाणी ग्राउंड आणि पाणीचे सहकार्य असं मोलाचे सहकार्य केलंय आदरणीय सोमनाथ भोये. तसेच आमचे मंडप डेकोरेटर्स प्रथमेश मंडप डेकोरेशन यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. DJ सहकार्य रविराज यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. प्रत्येकदा जाऊया मैदानाकडे, कारण ह्या षटकातील आपण पाहू शकाल की 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. लॉफुल टॉस डिलिव्हरी टाकली होती, यावेळेला डीप फॉरवर्डला खेळलाय, मोडून दिलाय, चेंडू सीमारे सापलीकडे जातोय. 4 रन. अकरा वाजून 42 मिनिट झालेत मित्रांनो. या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 18 धावसंख्या सावध पवित्रा घेत असताना मात्र शानदार फलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी बघायला गेलं तर नक्कीच जलालपूरच्या मैदानावर नक्कीच शानदार प्रदर्शन केलं होतं या जलालपूरच्या खेळाडूंनी, कारण तिथली स्पर्धा नुकतीच संपली होती आणि संपत होताना स्वप्नील भाऊ यांच्या पुढील चेंडू प्रत्येकदा यावेळेला देखील चांगला फटका शानदार क्षेत्ररक्षण नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय की नक्कीच इथं मात्र थोडीशी पाहायला बघायला गेलं तर नक्कीच थ्रो फेकला असतात तर नक्कीच कुठेतरी नजदीकी आपला पाहायला मिळाला होता, परंतु मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 19 धावसंख्या. 19 धावसंख्या मित्रांनो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर पॉवर प्ले सुद्धा संपतोय. इथं जर बघितलं तर पॉवर प्लेच्या लेखाजोखा बघितला गेला तर हा थोडासा एक निर्णय जातोय तो मात्र रवळगावच्या बाजूने, कारण 19 धावा जोडल्या गेल्यात 12 चेंडूमध्ये. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. प्रत्येकदा आपल्या कोट्यातील दुसरं षटक आणि पारीचे तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय मिस्टर अंबादास जलालपूर या संघाकडनं.
तत्पुरते आपण पाहतो की 23 नोव्हेंबरपासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती. प्रथम लढत जी झाली होती क्वार्टर फायनल सामन्यामध्ये गणेशगाव आणि बालाजी क्रिकेट क्लब ओझर, त्यात मात्र नक्कीच गणेशगाव यांनी शानदार उमदा प्रदर्शन केलं होतं. पहिला चेंडू यावेळी तिसऱ्या षटकातील यावेळेला ऑन द स्पॉट हवाई फायर मिड विकेटच्या रिजनमध्ये खेळलाय फटका, परंतु त्या ठिकाणी जावती पाहतोय की नक्कीच एक शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि मिळत असताना आपण पाहतोय की गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा महत्त्वपूर्ण काढल्या जातात. त्यानंतर या प्रतियोगितेतील जर बघायला गेलं तर अंतिम 8 मध्ये केलेले संघांचे जर प्रवेश जर बघायला गेले तर दुसऱ्या दिवशी मात्र नागलवाडी आणि सय्यद पिंपरी यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र सय्यद पिंपरी या संघाने नागलवाडी एक बल्लाढ्य संघाला मात्र 16 धावांनी पराभूत केलं होतं आणि अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. पुढील चेंडू लॉफुल टच टॉपेज लागल्यानंतर लॉक स्टॉपच्या रिजनमध्ये चेंडू जातोय, चेंडू सीमारे सापलीकडे परत एकदा नो बॉलचा देखील कॉल येतोय. नो बॉल आल्यानंतर आपण पाहतोय की पंचवटी चौका असेल आणि चौका येत असल्या कारण आपण पाहतो की 5 धावा तर महत्त्वपूर्ण मिळतात, उपयोगी फटका. परंतु आता मात्र नक्कीच सांगितलं जाते ना की डोळे उघडून पहा नीट, हा चेंडू असेल प्रीहिट. त्यानंतर आपण पाहतो कारण की तिसऱ्या दिवशी मात्र एक तुंगलदरा आणि दह्याची वाडी यांच्यात क्वार्टर फायनलचा सामना झाला होता. त्यात मात्र दह्याची वाडी या संघाला पराभूत केलं होतं तुंगलदरा या संघाने. आणि चौथ्या दिवशी मात्र वैष्णवनगर आणि कुळवंडी यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र कुळवंडी या संघाने वैष्णवनगरला मात करून अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. फ्री हिटचा चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मात्र दाद द्यावी लागेल. सांगितले जाते ना की साथ द्या, दाद द्या, जमलं तर नक्कीच प्रतिसाद द्या. आणि शानदार दाद देत असताना मात्र अंबादास यांची एक शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. जलालपूर या संघाकडनं रोखावं लागेल मित्रांनो. या सकाळी जर बघायला गेलं तर टॉस तर जिंकला होता जलालपूर संघाने, चेसिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मात्र या ठिकाणी आपल्याला प्रयत्न पाहायला मिळते. आता विकेट तर मिळाली नाही. यावेळेला नक्कीच नॉमॅन्स मध्ये चेंडू पडतोय, कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला नाही, परंतु मात्र या ठिकाणी 2 धावा महत्त्वपूर्ण पाहायला मिळतात रवळगावच्या फलंदाजाच्या माध्यमातून. मित्रांनो लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट जर काढल्या गेल्या तर कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय आदरणीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून जे 500 रुपयांचे कॅश प्राइज आले, अभिनंदन. यावेळेला नक्कीच विकेट टू विकेट मारा केला जाते स्लोअर गतीमध्ये, तेज रफ्तारच्या गतीने चेंडू फेकला जात नाही. आणि जात नसल्याकडे मात्र नक्कीच जिथं मात्र एक नो बॉलच्या चेंडूवर जर बघायला गेलं तर एक चौकार तर मारला होता, पण वापसी कमालची केलेली दिसते या ठिकाणी. एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. आउटफील्ड तेज आहे, पाठलाग तर केला जातोय, परंतु चेंडू सीमारे सापलीकडे जातोय. 4 रन. एकदा पंचक्रोशीतील आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमिकांच्या, रसिकांचे तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे एकदा फॅमिली बॉईज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून एकदा सहर्ष स्वागत आहे. तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे क्रिकेट प्रेमी, लाडके क्रिकेट प्रेमी जोडले गेले त्यांच्या देखील एकदा सहर्ष स्वागत आहे. एकदा जाऊया आपण मैदानाकडे, पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला देखील ऑन द स्पॉट वायफायर पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय. ओहो, यावेळेला झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा पूर्ण कंप्लीट पाहायला मिळतात. या ठिकाणी तिसरं षटक संपते, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल ती मित्रांनो 34 धावसंख्या, बिन बाद 34 ही रवळगावकरांची धावसंख्या. आता मात्र शेवटचे 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. आता मात्र स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जाते. सकाळच्या सत्रात चांगलं सांगितलं की थकान गॉन एनर्जी ऑन या ठिकाणी पाहायला मिळते. बघायला गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर रवळगाव या संघाने एक मजबूत स्थिती पकडलेली दिसते, कारण अजूनही 10 विकेट्स आपल्या चमूमध्ये असल्या कारण आपण या ठिकाणी पाहतोय की 34 आतापर्यंत धावसंख्या जमवली गेली. या तिसऱ्या षटकातील अंबादास भाऊंच्या शेवटच्या चेंडूवर मात्र एक सुंदर झेल सोडला होता आणि सुंदर झेल सोडत असताना या ठिकाणी मात्र 34 धावा जोडल्या गेल्या आहेत. त्याप्रती मित्रांनो आपण पाहतोय की 5व्या दिवशी जेव्हा मात्र नाईकवाडी आणि राजूर बहुला यांच्यात सामना झाला होता क्वार्टर फायनलचा सामना, त्याच सामन्यात मात्र राजूर बहुलाने नाईकवाडी या संघाला मात्र 8 धावांनी पराभूत केलं होतं आणि अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. शानदार चुरशीची लढत पाहायला मिळाली होती संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर आपण पाहतोय की कादवा 11 आणि पिंपळगाव गरुडेश्वर यांच्या दरम्यान सामना झाला होता क्वार्टर फायनलच्या सामन्यात. त्याच सामन्यात मात्र कादवा 11 या संघाने मात्र पिंपळगाव गरुडेश्वर या संघाला पराभव केलं होतं. आणि कालच्या दिवशी जर बघायला गेलं तर नक्कीच विळवंडी आणि अस्वलीपाडा यांच्यात लढत झाली होती क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. त्यात मात्र अस्वलीपाडा या संघाने 7 रनांनी तो सामना जिंकला होता. आणि आजच्या 8व्या दिवशी जर बघायला गेलं तर हे मात्र चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. जलालपूर आणि रवळगाव. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जांताराजा बेलगाव ढगा विरुद्ध तिलोळी. नितीन भाऊ येतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना नक्कीच अनुभव तर आहे त्यांच्याकडे. वन क्वालिटी सिनियर प्लेअर असल्याकारणे आपण पाहतोय की अनुभव असल्याकारणे मात्र नक्कीच धावसंख्या तर रोखावी लागेल, परंतु मात्र पॉवर हिटिंग देखील करावी लागेल रवळगावच्या फलंदाजाला, कारण चौथं षटक मार्गपथावर चालू असताना मिस्टर नितीन करतई. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु मात्र आपल्या नॉमेन्स मध्ये चेंडू पडतोय आउटफील्डच्या बाहेर. आणि आउटफील्डच्या बाहेर पडत असताना आपण पाहतोय की या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा एक डिसाईन थ्रो येतोय विकेट किपर यांच्याकडे, मात्र 2 धावावरती संतुष्ट राहावं लागतंय. अजून 49 मिनिट झालेत. 49 मिनिट होत असताना नितीन दादा यांच्या मात्र पुढील चेंडू टाकण्यासाठी प्रत्येकदा आपण पाहतोय या मैदानाच्या आत. प्रत्येकदा एक चांगला समाचार घेतला या ठिकाणी. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल की नाही, तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल की नाही या ठिकाणी पाहायचे आहे, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा मात्र थोडीशी एक मिसफील्ड झाली होती, हो हातात जर चेंडू घेतला असता तर एक रनआउटच्या स्वरूपात मात्र नक्कीच आपल्याला विकेट प्राप्त पाहायला मिळाली असती, परंतु अजूनही मात्र नक्कीच संघर्ष करताना पाहायला मिळतोय जलालपूर हा संघ. महत्वपूर्ण उपयोगी 3 धावा पाहायला मिळतात ह्या ठिकाणी. जर बघायला गेलं तर नाना मात्र 22 धावावरती खेळतोय आणि दीपक 18 धावावरती खेळतोय. शानदार फलंदाजी. 39 धावांची पार्टनरशिप होत असताना आपण पाहतोय तथापि कुठल्याही गोलंदाजाला मात्र एक विकेट तर मिळाली नाही, परंतु मात्र नितीन दादा यांना मात्र रनआउटच्या स्वरूपात नक्कीच नॉन स्ट्राईक हँडला एक संधी निर्माण झाली होती. आणि होत असताना आपण पाहतोय पुढील एकदा प्रत्येकदा चेंडू टाकण्यासाठी तयार. पालिकेच्या क्षेत्रामध्ये मोल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर होता, परंतु मात्र चेंडू सीमारेस आपल्या इकडे जातोय. एक दर्शनीय फटका, 4 रन. बघायला गेलं तर एक पार्टनरशिप तोडायला हवी. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 234 सिक्सेस पाहायला मिळाले आणि 219 आपल्याला मित्रांनो सिक्स पाहायला मिळाली आणि 234 चौकार पाहायला मिळाले या प्रतियोगितेमध्ये. शॉर्ट मिडॉनला फटका खेळला या ठिकाणी. खाली क्षेत्र आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मात्र एक लंबी दौड मारून फील्ड करावी लागते, परंतु मात्र या ठिकाणी पाहायला मिळते की देखील एक शानदार पार्टनरशिप जमते आणि शानदार पार्टनरशिप जमत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट महत्वपूर्ण 2 धावा जोडले गेल्यात आणि 2 धावा जोडत असताना ही मात्र या ठिकाणी आपल्याला पार्टनरशिप जमताना पाहायला मिळते रवळगावच्या फलंदाजांची. पुढील चेंडू प्रत्येक डाऊन साईडला मोडला बॅकवर्ड शॉट शिरलीच्या थोडासा शॉट लेगला. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव केली जाते की प्रत्येकदा संधी निर्माण झाली होती. सटीक थ्रो जाईल की नाही स्टंपवरती, परंतु मात्र निशाणा चुकतोय आणि निशाणा चुकत असताना प्रत्येकदा 2 धावा. मित्रांनो सांगितलं जाते ना की चौकार आणि षटकारांनी जर मोठी धावसंख्या तर बनत असते असं नाही, परंतु प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकार येत नसतो. मात्र इतकी दुखणी जर धावसंख्या जमली तरी देखील एक धावसंख्या हलती राहू शकते आणि तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. ते मात्र 2 बॅटर या नाना आणि दीपक यांच्या बॅटच्या माध्यमातून शानदार उमदा प्रदर्शन पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते 47 बिनबाद रवळगाव या संघाची धावसंख्या. पंचक्रोशीतील आलेल्या एकदा प्रेक्षकांचं तसेच आमच्या या मंचावर उपस्थित महाराजांच्यात परत एकदा सहर्ष स्वागत आहे. आता मात्र पाहायचंय की रवळगावच्या पारीचे शेवटचे षटक घेऊन येतोय, मात्र परत एकदा कानमंत्र तर दिलं जाते आणि कानमंत्र देत असताना आपण पाहतोय की फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते. 47 धावसंख्या. नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज येतोय. पहिल्या चेंडूवरचे आक्रमण. यावेळेला देखील नक्कीच कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जात नाही. मुश्किल कॅच तर नव्हता, परंतु मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी. रॉन स्ट्राईकला थ्रो तर फेकला होता आणि तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय या ठिकाणी आणि जात असताना मात्र स्ट्राईक हँडला थ्रो फेकल्यानंतर मात्र रन आउटच्या स्वरूपात हा पहिले विकेटचं पतन पाहायला मिळते या ठिकाणी रवळगाव या संघाला. नाना यांनी मात्र आपल्या वैयक्तिक 30 धावांचे योगदान दिलं. योगदान देत असताना माघारी परतताना पाहायला मिळतो या मैदानाच्या बाहेर. नाना यांनी शानदार उपयोगी खेळी केली होती आणि आपल्या संघाला मात्र एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन तर ठेवले, परंतु नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी रवळगाव या संघाकडनं संपत.
यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल पाहिजे कॅच घेतला जाईल की नाही, परंतु मात्र आउटफील्ड पाहायला मिळतोय बिग षटकार. व्हॉलेंटियर आमचे नक्कीच साहिल भाऊ कुठे असतील, त्यांनी चेंडू आणण्यासाठी जायचे. खेळ थोडासा थांबतोय मित्रांनो. नक्कीच षटकार एक मोठा पाहायला मिळाला होता. लॉंगॉपच्या वरती बिग फटका पाहायला मिळाला होता. तो मात्र या ठिकाणी संपत भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून एक चेंडूमध्ये 6 धावांची खेळी करून अधुने स्ट्राईकला. मात्र शेवटचं षटक जलालपूर या संघाकडनं या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच 11 वाजून 54 मिनिट झालेत आणि 54 मिनिट झाल्यानंतर ही पहिली इनिंग आजच्या या 8व्या पुलातील हा पहिला सामना आणि पहिली इनिंग होत असताना आपण पाहतोय की नक्कीच बॉईज यांना मात्र नक्कीच रोखावं लागेल, कारण धावसंख्या तर बघायला गेली तर नक्कीच 50 ओलांडली आणि 50 ओलांडल्यानंतर धावसंख्या 55 धावसंख्या एक बाद 60-65च्या आसपास नेईल काय, कारण दमखम तर आहे, परंतु मात्र बॉईज हा देखील एक चांगला गोलंदाज मानला जाते. ऑप्शन तर नसेल परंतु सिनियर प्लेअर आहेत, अनुभव आहे आणि अनुभव असल्याने आपण पाहतोय प्रत्येकदा या जलालपूर संघाकडनं प्रत्येकदा ऑन साईडला बॉल आहे. त्या ठिकाणी एक शक्तिशाली प्रहार तर केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील थोडीशी मिसफील्ड झाली, तिसरी धाव घेतली जाईल की नाही, कव्हर केले जाते, बॅकअप केले जाते आणि जेव्हा मात्र नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय, सटिक थ्रो जर विकेटवरती बसला असता तर नक्कीच या ठिकाणी नुकसान झालं असतं, परंतु मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच एक तिसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होतोय. आता मात्र नक्कीच रिव्ह्यू चेक केला जाते. मात्र या ठिकाणी मात्र नक्कीच दीपक भाऊ बाद होते आणि दीपक भाऊ बाद होत असताना नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते, कारण शेवटचे षटक चालू होत असताना पार्टनरशिप तर चांगली झाली होती. पार्टनरशिप चांगली होत असताना आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी संपत आणि नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. बाकीचे उरलेले चेंडूचे मात्र 57 धावसंख्या 60च्या घरात तर डेफिनेटली जायलाच हा संघ रवळगाव संघ, परंतु ह्या षटकातील जर बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, 3 चेंडू टाकून 10 धावा खर्च केलाय बॉयस भाऊनी. आपण पाहतोय की नक्कीच अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि शिल्लक असल्या कारण आपण पाहतोय की 3 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील तेच मात्र टार्गेट राहू शकते जलालपूर या संघासमोर. नक्कीच आमच्या जलालपूर या संघाचे नक्कीच त्यांना मोलाचे सहकार्य लाभलेलं असते असे आमचे चेतन भाऊ गांगोडे हे देखील उपस्थित आहेत. परत एकदा त्यांचे देखील आमच्या फॅमिली बॉयज रवळगाव वर कमेंटच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे. जाऊया परत एकदा मैदानाकडे. लेफ्ट हँड फलंदाज समोर येतोय तो मात्र सागर संपत यांच्या साथ देण्यासाठी. परत एकदा या ठिकाणी एक स्ट्राईक तर नक्कीच सोडली नव्हती, परंतु त्या ठिकाणी आपल्या जवळ स्ट्राईक येण्याचं धाडस दाखवलं होतं, माणूस दाखवलं होतं. या ठिकाणी मात्र सागर भावना बाद व्हावं लागते. विकेट नंबर आपण पाहू शकाल या ठिकाणी मात्र तिसरा झटका लागतोय, माफ करा मित्रांनो, चौथा झटका लागतोय या ठिकाणी रवळगाव या संघाला. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत मात्र संपत भाऊ यांना साथ देण्यासाठी येतोय सतीश. लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट जर काढले गेले तर कार्तिक आणि प्रतीक किराणे स्टॉलचे बालिक
सन्माननीय लखन भाऊ बबले यांच्याकडून 5 रुपयांचे कॅश प्राइज आले, परंतु मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक या ठिकाणी पाहायचे आहे की संपत भाऊ यांना मात्र स्ट्राईक मिळते. एक रवळगाव संघाची स्पर्धा असल्याने मात्र नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांची देखील गर्दी वाढते. प्रेक्षक पंचक्रोशीतील आलेल्या प्रेक्षकांचे देखील पुन्हा एकदा सरस स्वागत आहे. पुढील चेंडू बॅटचा किनारा लागल्यानंतर आपण पाहतोय यष्टीच्या मागे शानदार झेलपकला जातोय. विकेट नंबर 5 संपत हा फलंदाज. माफ करा मित्रांनो, चौथा झटका लागतो या ठिकाणी. संपत हा फलंदाज बाद होते, परंतु मात्र या पहिले इनिंगचा शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी जातोय या ठिकाणी 17 नंबर जर्सी प्रदान केलेला फलंदाज समीर. एक समयला असं वाटलं होतं की 60-65च्या आसपास मात्र धावसंख्या जमेल काय, परंतु मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्न मात्र लगातार रनआउट आणि आपल्याला या ठिकाणी रोखले गेले होते. विकेट काढले गेले होते बॉयसचे या शेवटच्या षटकातील. बघायला गेलं तर शानदार गोलंदाजी तारीफ करावी लागेल. या गोलंदाजीची 10 महागडचं षटक टाकलंय, परंतु मात्र शेवटचा चेंडू पाहायचा आहे. पुढचा चेंडू शॉर्ट मिळवण्याच्या रिजनमध्ये काला होता. पाठीमागे विजय भाऊ येतोय. उंचाई असल्या कारण मात्र लगेच एक शानदार थ्रो देखील केला जातोय. नाईस स्ट्राईक काढला, परंतु आपण पाहतो की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा महत्त्वपूर्ण जोडल्या गेल्यात आणि पहिली इनिंग समाप्त होते. आणि पहिली इनिंग समाप्त होत असताना षटक देखील संपते. 5 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी 4 गडी गमावून 59 धावसंख्या आणि टार्गेट ठेवले गेले ते मात्र जलालपूर या संघासमोर 60 धावांचं. चला मित्रांनो, लाईनअप मध्ये यायचे कारण आपल्यासमोर नक्कीच 60 धावांचे टार्गेट दिले गेले. प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता लागेल जिंकण्यासाठी. प्रथम टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय घेत असताना या ठिकाणी मात्र शानदार पार्टनरशिप जमत असताना 59 धावसंख्या जमवली. दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होते मित्रांनो. 60 धावांचं टार्गेट. फॅमिली बॉयज चषक रवळगाव 2024 स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. 23 नोव्हेंबर पासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती आणि सुरुवात होत असताना पुढील सामना मित्रांनो असेल. दोन्ही संघ उपस्थित असतील तर नक्कीच आमच्या फॅमिली बॉयज रवळगाव गॉर्कमेंटच्या माध्यमातून सरस स्वागत करेन. जांताराजा बेलगाव ढगा विरुद्ध तिलोळी. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण बॉस ऑफ द टॉस या ठिकाणी मात्र टॉस करण्यासाठी यायचे. फॅमिली बॉयज चषक रवळगाव या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 2 बॅटर आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतील जलालपूर या संघाकडून.
जलालपूर या संघाचे पंचक्रोशीतील प्रेक्षक आले असतील त्यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतो की या ठिकाणी 23 तारखेपासून प्रतियोगितेला सुरुवात होत असताना दोन बॅटर मैदानाच्या आत मित्रांनो ज्याचे क्षेत्ररक्षण लावले गेले अंपायर देखील मैदानाच्या आत आहेत. आपण पाहतो की देखील एकंदरीत बघायला गेलं तर एक बाजूने मात्र आकाश भाऊ यांचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर नाना यांचा हा संघ यांच्यात आपल्याला एक चुरशीची लढत पाहायला मिळते. कारण 30 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता. बघायला गेलं तर समीकरण प्रत्येक चेंडूवरती 2 धावा काढणे आवश्यक असेल ते मात्र जलालपूर या संघाला मागच्या वर्षी जर बघायला गेलं तर 2022 किंवा 23च्या 24च्या सत्रामध्ये नक्कीच रवळगावच्या मैदानावरती जलालपूर या हा संघ अंतिम 8 मध्ये पोहोचला होता आणि पोहोचत असताना मिस्टर आकाश भाऊ आणि मिस्टर स्वप्नील यांची सलामीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. दमखम तर आहे. माफ करा मित्रांनो नक्कीच मिस्टर अंकुश सर येतोय मैदानाच्या आत. पहिलं षटक घेऊन येतोय. रवळगाव याच संघाकडे पहिलं षटक घेऊन येतोय. शरद स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर स्वप्नील भाऊ. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय या ठिकाणी अंकुश. पाहायचा शरद येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. पुढील सामना मित्रांनो असेल जांताराजा बेलगाव ढगा विरुद्ध तिलोळी. या दोन्ही संघाचे सर्वप्रथम परत एकदा फॅमिली बॉयज रवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून सरचं स्वागत करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय की पहिला चेंडू या खेळपट्टीवर हाताळताना पाहायला मिळतोय तो मात्र मिस्टर शरद यांच्याकडनं शानदार क्षेत्ररक्षण लावले गेले. ऑफ साईडला आपण पाहतोय थर्डमॅन गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पॉईंट कव्हर शॉर्ट मिड विकेट लॉंग ऑफ लावलाय. लॉंग ऑन नंतर आपण पाहतोय मिड विकेटच्या रिजनमध्ये ऑन साईडला बॅकवर्ड शॉर्ट स्कोर लेग त्यानंतर कव्हर 30 यार्ड इनफिल्डच्या आउटमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या चेंडूवर फ्लिप केलं होतं. शॉर्ट मिडॉनला खाली क्षेत्र होतं त्या ठिकाणी मात्र हलक्या हाताने फटका तर खेळला होता. खेळत असताना आपलं वैयक्तिक खातं खोलत जाते आणि खोलत असताना आपल्या जलालपूर या संघाची धावसंख्या देखील खोली जाते. धावफलकावरती धावसंख्या 1. बघायला गेलं तर देखील स्वप्नील भाऊ यांची मोठी विकेट असेल ती रवळगाव या संघाला. कारण एक दुसऱ्यांच्या समोर खेळले असल्याने मात्र रणनीती तर त्यांना माहीत असेल आणि माहीत असल्याने मात्र लगातार फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. कारण लेफ्ट हँड फलंदाज मिस्टर अंकुश सर स्ट्राईकला येतोय. क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये बरेचसे ठिकाणी मात्र क्रिकेटच्या आपल्याला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळतील. 23 डिसेंबर पासून आपल्याला पाहायला मिळेल 51,000ची एक मोठी स्पर्धा नाईकवाडी. ही देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहतोय की देखील 23 डिसेंबर ही तारीख देखील हर्सुलच्या मैदानावरती नाचलोंडी ह्या ठिकाणी देखील एक मोठी प्रतियोगिता पाहायला मिळेल. त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील जर बघायला गेलं तर नक्कीच ती देखील एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. ती देखील कुठेतरी मला वाटते 23 डिसेंबरपासून चालू होती आणि चालू होत असताना आपण पाहतो की थोडंसं कानमंत्र दिले जाते. या ठिकाणी 12:06 झाले म्हणजे सगळ्यांना परत एकदा गुड आफ्टरनून आणि गुड आफ्टरनून करत असताना आपण पाहतो या ठिकाणी आता स्ट्राईक मिळते ती मात्र अंकुश सरांना. 60 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय दोन बॅटर मैदानाच्या आत पार्टनरशिप तर जमावी लागेल परंतु अधूनमधून मात्र नक्कीच मोठे फटके देखील खेळावे लागतील आणि लागत असताना थोडंसं नक्कीच प्रेशर टाकला जाईल की नाही. शॉर्ट मिडॉन या ठिकाणी मात्र लावला गेलाय आणि लावत असताना मात्र दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी तत्पर तयार स्ट्राईक फलंदाज मिस्टर अंकुश. हा देखील एक वन क्वालिटी सिनियर प्लेयर. यावेळेला वाकून झोकून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू यांचा मात्र समन्वय झाला नसल्या कारणाने मात्र निर्धाव चेंडू जाते. मित्रांनो प्रत्येक चेंडूवर एक बाजूने जर नक्कीच स्वप्नील भावना स्ट्राईक दिली तर नक्कीच त्यांच्याकडे दमखम आहे. परंतु मात्र दोन बॅटर जर लगातार एक दोन्ही फलंदाज आक्रमकच्या स्वरूपात जर स्वाभाविक खेळ खेळतील तर नक्कीच चांगलं होतील जलालपूर या संघाला. परंतु मात्र डिफेन्सिव्ह शॉट खेळून मात्र स्वप्नील भाऊ यांना स्ट्राईक दिले तर नक्कीच चांगलं होईल जलालपूरच्या संघाला. शरद भाऊ यांचा पुढील चेंडू. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहेत परंतु मात्र पाहायचं आहे की कॅच पकडला जातोय की नाही. हो चेंडूपर्यंत आला होता. निर्णय तर नक्कीच चांगला होता. त्या ठिकाणी अनुमान अंदाज लागवला होता परंतु स्क्वेअर लेग अंपायरची अंगठी वरती उठते म्हणजेच ऑल ड्युटी फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 1 पहिला झटका लागतोय या ठिकाणी मात्र अंकुश सरांच्या स्वरूपात जलालपूर या संघाला.
थोडासा कुठेतरी मात्र 1 सेकंदाचा फासला राहिला होता, अंतर आला होता. जर गुड रनिंग बिटवीन द विकेट जर केली असती तर आपली विकेट त्या ठिकाणी सुरक्षित राहिली असती क्रीजवरती. परंतु मात्र नाराज हताश होऊन माघारी परततोय आणि माघारी परतत असताना हा पहिला झटका लागतोय. कारण या फॅमिली बॉईज चषक 2024ची प्रतियोगिता आपण पाहतोय. सांगितले जाते की नक्कीच आपल्याला मेहनत करावी लागते आपल्या स्वतःसाठी नाही तर आपलं गावाचं नाव रोशन करण्यासाठी खेळतोय या ठिकाणी. प्रत्येकदा आपण पाहतो नेक्स्ट बॅटर स्वप्नील भाऊ यांचे साथ देण्यासाठी जाते मैदानाच्या आत ऑन स्ट्राईकला. विजय ज्यांच्या नाव विजय असतं त्यांना मात्र पराभव नक्कीच पचत नसतोय आणि पचत नसल्याने मात्र यांच्यात देखील चांगले स्ट्रोक तर आहेत, क्षमता आहे, स्किल आहे, तजुर्बा आहे, अनुभव तर आहे, परंतु पार्टनरशिप जमवावी लागेल. शरद भाऊ यांच्या पुढील चेंडू तुलारवान गतीमध्ये फेकला होता, फ्लॅश मध्ये फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स चौका लॉंग गनच्या रिजन मध्ये खूप सरळ फटका 4 रन. नाना थोडासा मिडविकच्या क्षेत्रामध्ये होता त्या ठिकाणी मात्र लॉंगॉनच्या एरियामध्ये बघायला गेलं तर नक्कीच बॅकवर्ड शॉट्स किंवा लेगच्या जो क्षेत्र होता त्यांना मात्र शॉट मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या मधोमध मात्र लावले गेले. शरद भाऊ यांच्याकडनं आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या, एक महत्वपूर्ण विकेट रनआउटच्या स्वरूपात. सोलार 1 गतीमध्ये चेंडू फेकला होता, यावेळेला वापसी केलेली दिसते. शरद भाऊ यांच्याकडनं शानदार गोलंदाजी केली जाते आणि करत असताना आपण पाहतोय की 60 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी मात्र महत्वपूर्ण एक विकेट तर गेली ती मात्र अंकुश सरांची. विकेट गेल्यानंतर ही जोडी देखील महत्वपूर्ण असेल, ही जोडी फोडावी लागेल रवडगाव या संघाला, परंतु मात्र विकेट देखील टिकवावी लागतील त्या जलालपूरच्या संघाला. सन्मान दिलाय थर्डमॅनच्या गलीमधून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र शानदार क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारचे धाव नसेल. यावेळी देखील अचूक टप्प्याने गोलंदाजी केली. ओके यस, पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतो या ठिकाणी मित्रांनो. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र जलालपूर या संघाची 1 गडी बाद 6 धावा. तिलोळी संघ उपस्थित आहे का? हात वरती करायचे आहे. तिलोळी जानताराच्या बेलगाव ढगा हा संघाचा कर्णधार उपस्थित आहे मित्रांनो. तिलोळी हा संघ जर कुठे असेल तर त्वरित यायचे, अन्यथा पेनल्टी लागू शकते याची कर्णधाराने नोंद घ्यायची, कारण हा सामना संपल्यानंतर पुढील सामना आजच्या या सत्रातील दुसरा सामना आपला पाहायला मिळेल. 6 धावा आणि 6 धावा येत असताना मात्र नक्कीच 36 येतोय, 36 येतोय या ठिकाणी मात्र वैयक्तिक आपलं पहिलं आणि पारचे दुसरं षटक स्ट्राईकला स्वप्नील. हा खूपसूरत फटका पाहायला मिळाला होता, सीधे हातने तर फटका पाहायला मिळाला होता, परंतु मिसफील्ड झाली होती त्या ठिकाणी. रवळगाव या क्षेत्ररक्षकाकडून मिसफील्ड झाल्यानंतर पाहतोय की नक्की थोडंसं आपण पाहतोय या ठिकाणी आपण महत्वपूर्ण 2 धावा तर काढल्या गेल्यात आणि 2 धावा काढत असताना मात्र एक महत्वपूर्ण विकेट तर गेल्यानंतर आपल्यावर खांद्यावर जबाबदारी घेत असताना एकेदुकीने धावसंख्या जमवली जाते. यात असताना पंचक्रोशीतील सर्व एकदा क्रिकेट प्रेमिकांच्या, रसिकांचं तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचं देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. सतीश राऊंड विकेटचा मारा करत असताना दुसरा चेंडू प्रत्येकदा डिफेक्ट टाकरच्या रिजन मध्ये खेळलाय फटका, पॉवर प्लेचा फायदा होतो. उठवत असताना या ठिकाणी प्रत्येकदा आपण पाहतोय मिस फील्ड होती, चेंडू सीमारेस आपलीकडे जातोय. दुसरं षटक चालू होत असताना या ठिकाणी पाहतोय आपण एक गडी बाद 12 धावसंख्या जलालपूरकरांची धावसंख्या. तिसरा चेंडू यावेळेला खूप सारा फटका यावेळेला देखील पाहायला मिळतोय. नो चान्स, संधी सीमारेस आपलीकडे मिळते आणि मिळत असताना चेंडू सीमा पार जातोय. 4 थोडस महागडं षटक पाहायला मिळते या ठिकाणी 36 यांचं. बघायला गेलं तर पहिलं षटक जेव्हा मात्र शरद भाऊ यांनी टाकलं होतं त्या षटकात जर बघायला गेलं तर महत्वपूर्ण रनआउटच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण विकेट काढली गेली होती. विकेट काढत असताना 6 धावा दिल्या होत्या. कानमंत्र तर दिलं जाते आणि कानमंत्र देत असताना आपण पाहतो की एक आक्रमकतेवर दाखवला जाते तो मात्र स्वप्नील भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून शानदार फलंदाजी. प्रत्येकदा सीध्या हातने बॅटने खेळलाय फटका, डेप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातोय, पाठीमागे मात्र कव्हर केलं जाते. बॅकअप करत असताना मात्र 2 धावा तर रोखलाय, परंतु 2 धावा रोखू शकले नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा. तिथे मात्र चौकार आल्यानंतर मात्र ही रणनीती चांगली असेल स्वप्नील भाऊ यांची. तिथे मात्र इके दुकेने जो हार्ड चेंडू होता त्याला सन्मान देऊन खेळला होता.
बघायला गेलं तर नक्कीच आउटफील्डच्या बाहेर पडला होता चेंडू इनफील्डच्या बाहेर आणि परत असताना मात्र 2 धावा परत एकदा स्ट्राईकला येतोय. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता सज्जन भोमले यांचा कुठल्याही प्रकारचा मात्र इशारा नसेल आणि इशारा होत नसल्याकारणे आपण पाहतोय की नक्कीच ब्लॉक हॉलमध्ये थोडासा एक ताणून खेचून खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. रिव्ह्यू घेतला जातो या ठिकाणी चेक केला जाईल मित्रांनो डिसिजन नाही का अंपायरचा कॉल असल्याकारणे मात्र नक्कीच नाकारला जातो आणि नाकारत असताना मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत असल्याकारणे प्रत्येकदा 36 आपलं षटक पूर्ण करण्यासाठी तयार आहेत. प्रत्येकदा थर्डमॅनच्या गलीमधून बॅटचा टॉपेज लागला होता त्या ठिकाणी नक्कीच नुकसान तर झालंच परंतु मात्र नॉन स्ट्राईक एंडकडून जर बघायला गेलं तर विजय भाऊ यांच्याकडून शानदार कॉल आणि शानदार कॉल करत असताना कुठल्याही प्रकारचे मात्र नुकसान तर नाही. धावसंख्या अद्यापही आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी धावफलकावरती 1 बाद 18 एक गडी बाद 18 ही धावसंख्या जलालपूर या संघाची दुसरे षटक मार्गदीपथावर चालू आहे आणि चालू होत असताना पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल जांताराजा बेलगाव ढगा विरुद्ध तिलोडी. बेलगाव जांताराजा बेलगाव या संघाचे देखील मी सरसे स्वागत करतोय. परत एकदा ऑन साईडला मोडलाय जमिनी लगतचा फटका दरम्यान आपण पाहतोय थोडासा डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये जातोय त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लंबी दौड मारली होती त्या ठिकाणी मात्र बाउंड्री जाता जाता मात्र नक्कीच चेंडूला अडवल्यानंतर परत एकदा आपण पाहतोय या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना दोन धावा येतात आणि 2 धावा आल्यानंतर नाणेफेकचे टोच होते या ठिकाणी जांताराजा बेलगाव ढगा आणि तिलोळी. सर्वप्रथम आमच्या फॅमिली बॉयज गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दोन्ही संघांचं मी परत एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. आमच्या या सोनूभाऊ यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र नाणेफेकचं कौल होते. वीस धाव संख्या 7 चेंडू षटक तर संपलंय मित्रांनो या ठिकाणी षटक संपल्यानंतर आपण पाहतो परत एकदा या ठिकाणी येतोय शरद. परत एकदा आपलं कोट्यातील दुसरं षटक पारीचे तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय परत एकदा शरद. लपूल टॉस शॉट मिळून खाली क्षेत्र होतं त्या ठिकाणी येतोय परत एकदा आपण लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये शानदार क्षेत्ररक्षण नाना यांच्याकडनं एक सिंगल धाव आणि सिंगल धावा देत असताना आपण पाहतोय की नक्कीच पार्टनरशिप सजते या ठिकाणी स्वप्नील भाऊ आणि विजय यांची ही पार्टनरशिप नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकते जलालपूर या संघासाठी. ही पार्टनरशिप तोडावी लागेल ती रवळगावच्या गोलंदाजांना. शानदार फलंदाजी करत असताना तिसरं षटक मार्गदीपथावर हे मात्र षटक महत्त्वपूर्ण असेल कारण पहिलं षटक टाकलं होतं त्या षटकात जर बघायला गेलं तर नक्कीच शरद भाऊ यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. रनआउटच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण अंकुश भाऊ यांची विकेट काढली गेली होती आणि विकेट काढत असताना ह्या षटकातील जुने 5 चेंडूच्या खेळबाकी शिल्लक दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. शानदार फटका यावेळेस आपण पाहतो थर्ड मॅनच्या रिचमध्ये काढलाय एकाला हाय दुसऱ्याला बाय चेंडू सीमा पार निघून जाय 4 रन. शरद भाऊ यांच्या पुढील चेंडू प्रत्येकदा आपण पाहतोय तिसरा चेंडू असेल.
ऑन साईडला परत एकदा मल्लाय फांडलेकच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी देखील चेंडू जाईल की नाही सीमा पार, परंतु मात्र थोडासा चढाव असल्याने मात्र जिथं चेंडू पडला होता त्या ठिकाणी मात्र नक्कीच लुडकत राहिला होता. आणि लुडकत असताना आपण पाहतोय की थोडासा बॅकअप बॅकअप तर नक्कीच मिसफेट झाला होती कव्हरला. मात्र एक सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते. एक समयला असं वाटलं होतं की नक्कीच स्वप्नील भाऊ यांचा फटका सीमापार जाईल का, परंतु जर ऑन साईडला जर बघायला गेलं तर मित्रांनो थोडासा चढाव असल्याने मात्र चेंडू सीमापार जाऊ शकला नसल्याने मात्र सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते. या ठिकाणी एक धाव तर मिळते परंतु परत एकदा स्ट्राईक मिळते. एक उजव्या हाताच्या शैली फलंदाज विस्फोटक फलंदाज तो मात्र ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल विजय. पुढील चेंडू मात्र नक्कीच ह्या ठिकाणी निर्धाव केला जाते. निर्धाव काढत असताना मात्र शानदार गोलंदाजी शानदार वापसी पाहायला मिळते या ठिकाणी. 4 चेंडू टाकून झाले. 5वा चेंडू शरद भाऊ यांचा. यावेळेस आपण पाहतोय की वेस्टीच्या मागे तर अपील केली होती विकेटच्या पाठीमागे, परंतु बॅट आणि चेंडू यांचा समन्वय झाला होता की नाही, परंतु या ठिकाणी मात्र परत एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळते. ते देखील थोडंसं कानमंत्र दिलं जाते त्या मात्र स्वप्नील भाऊ यांच्याकडनं बघायला गेलं तर एक शानदार गोलंदाजी रवळगाव या संघाकडनं पाहायला मिळते. कारण 60 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत मित्रांनो आपण पाहू शकाल धावसंख्या जर या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र एक गडी गमावून 26 धावसंख्या पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना असल्याने मात्र नक्कीच कुठेतरी धावगती रोखलेली दिसते आणि धावगती रोखत असताना ह्या षटकातील शेवटचा चेंडू लॉपॉल टॉस चेंडू टाकला होता. फ्लॅट तर दिले होते. डीप एक्स्ट्रा कोरच्या रिजन मध्ये जातोय. शानदार क्षेत्ररक्षण तट्टिक थ्रो येतोय. मात्र शरद भाऊ यांच्याकडे नॉन स्ट्राईक कॅनला कुठल्याही प्रकारची दुसरी धाव तर नसेल, परंतु मात्र ह्या ठिकाणी षटक संपते. षटक नंबर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी 27 एक गडी बाद जलालपूर या संघाची धावसंख्या. समीकरण बदलते. अजूनही 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 33 धावसंख्याची आवश्यकता लागते. यस तर मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे, घाई करायचा आहे, कारण ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच कुठेतरी 12 वाजून 21 मिनिट झालेत आणि 21 मिनिट होत असताना अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता लागते. प्रत्येकता या ठिकाणी येते गोलंदाजीच्या मात्र नक्कीच मोर्चा सांभाळण्यासाठी या ठिकाणी संपत. फलंदाजी तर शानदार केली होती आणि शानदार करत असताना स्ट्राईकला येतो एक हार्ड हिटर विस्फोटक फलंदाज मात्र विजय. राऊंड विकेटच्या मारा करत असताना आपण पाहतोय ह्या 4थ्या षटकातील पहिला चेंडू हे उपयोगी षटक मात्र देखील दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण असेल. लॉपॉल चेंडू यावेळेला देखील चांगला पाहायला फटका मिळतोय, परंतु जमीन लगतचा फटका पाठीमागे शानदार क्षेत्ररक्षण एक धाव काढलेली दिसते आणि स्ट्राईक मात्र स्वप्नील भाऊ यांना दिली जाते. स्वप्नील मात्र एक बाजूने नक्कीच मजबूत तर फळी लढवली, परंतु एक महत्वपूर्ण विकेट लेफ्ट हँड फलंदाज अंकुश यांची गेल्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय की पार्टनरशिप जमत असताना ह्या ठिकाणी मात्र अजूनही 32 धावांची आवश्यकता लागते. 11 चेंडू आणि 32 धावा नक्कीच कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल. 16च्या सरासरीने प्रति षटका मागे धावसंख्या काढावी लागेल. ती मात्र जलालपूरच्या फलंदाजांना शानदार फलंदाजी. स्वप्नील मात्र 18 धावावरती खेळतोय. 7 धावावरती मात्र नॉन स्ट्रायकिंगला विजय येतोय. डाऊन द ग्राउंड फटका सीधा आठने फटका मारलेला होता, परंतु मात्र वन बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार. अजूनही 28 धावांची आवश्यकता या ठिकाणी लागते जिंकण्यासाठी जलालपूर या संघाने. जोपर्यंत स्वप्नील आहे तोपर्यंत मात्र नक्कीच विजयाच्या आशा असतील. सुखदेव यांना मात्र स्कोरला घंपारला प्रश्न विचारला होता, त्या ठिकाणी मात्र बॅटचा किनारा लागला होता की नाही, परंतु कुठल्याही प्रकारचा इशारा नसल्याकडे मात्र नुकसान तर नसेल. एक चेंडू महत्वाचा असल्याकडे मात्र देखील थोडासा अंडर प्रेशर टाकला जाईल तो मात्र स्वप्नील सरांवरती. शानदार फलंदाजी करत असताना या ठिकाणी जर बघायला तर 22 धावेवरती खेळतोय. त्यांच्या मात्र नक्कीच जबाबदारी तर राहील. एक विजयाची उमेद तर बरकरार आहे, परंतु पुढील चेंडू परत एकदा शानदार फटका यावेळेला ते ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय, परंतु मात्र नक्कीच चेंडू आमच्या ड्रेसिंग रूम मध्ये येतोय. षटकारांसाठी लॉंग रनच्या रिजन मध्ये खेळलेला फटका स्वप्नील यांच्या बॅटच्या माध्यमातून.
या षटकाने धावसंख्या पाहायला मिळते ती 38, 38 धावसंख्या, एक गडी बाद जलालपूर या संघाची. परत एकदा राऊंड विकेटचा मारा करत असताना संपत भाऊ. ही मात्र लाईन चांगली असेल आणि लाईन चांगली होत असताना आपण पाहतो की कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता मात्र एक सटीक लेंथवरती चेंडू टाकला होता. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर टाकला होता आणि टाकत असताना थर्डबॅनच्या रेंजमध्ये थोडासा कट करण्याचा प्रयत्न मात्र समन्वय झाला तर नव्हता, परंतु मात्र एक निर्धाव चेंडू जात असताना ह्या षटकातील पुढील चेंडू प्रत्येकदा आपण पाहतोय. लॉपुल टॉच ऑन साईडला मिड विकेटच्या डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. शानदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एक धाव तर काढली जाईल, यात मात्र नक्कीच शंका तर नसेल, परंतु आपण पाहतोय की सटीक फ्रंट देखील आला होता विकेटच्या पाठीमागे. त्यावरती आपण पाहतोय की एक धावरती संतुष्ट राहावं लागते. विजय आणि स्वप्नील यांची मात्र ही जोडी जमते, परंतु मात्र समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता अजूनही लागते, ती मात्र जलालपूर या संघाला. पुढील सामना आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल या ठिकाणी जांताराजा बेलगाव ढगा विरुद्ध तिलोळी. कर्णधारांना विनंती असेल, जांताराजा बेलगाव ढगा या कर्णधारांना विनंती असेल, आपण मित्रांनो निर्णय कळवायचा आहे. सर्वप्रथम दोन्ही संघांच्या आमच्या फॅमिली बॉयज रवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून सरस स्वागत आहे. तत्पुरता आपण पाहतोय मैदानाच्या आत समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी जिंकण्यासाठी. बघायला गेलं तर विजय आणि स्वप्नील भाऊ यांच्या मात्र एक कसमकस संघर्ष चालू आहे आणि चालू होत असताना आपण पाहतोय की षटकार चौकार मारले जातील की नाही या ठिकाणी. सांगितले जाते ना की क्रिकेटमध्ये एक अनिश्चिततेचा खेळ असतो, परंतु आपण पाहतोय की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण मात्र नक्कीच सांगणे कठीण असते. परंतु ह्या प्रतियोगितेमध्ये मित्रांनो बघायला गेलं तर लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 जर विकेट काढल्या गेल्या तर नक्कीच किराणा आणि प्रत्येक या स्टॉलचे मालिक सन्माननीय आदरणीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडनं मात्र 5 रुपयाचे कॅश प्राईज आले. अभिनंदन. त्यानंतर आमचा धुमोडी हा संघ देखील उपस्थित झाला आहे, त्यांच्या देखील परत एकदा सरस स्वागत आहे. वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र अवांतर धावमध्ये भर पडत असताना अजूनही 20 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी जिंकण्यासाठी. 60 धावांचा पाठलाग करत असताना मात्र दमदार तर सुरुवात केली होती या ठिकाणी मात्र रवळगाव या संघाने, परंतु मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा एक कुठेतरी अंडर प्रेशर टाकला जाते. अजूनही 6 चेंडू आणि 20 धावा क्षमता तर आहे विजय आणि स्वप्नील यांच्याकडे. बघायला गेलं तर देखील शेवटचे षटक शमीर घेऊन येते. आता मात्र आपण पाहतो या ठिकाणी क्लॉज किपिंग तर आहे, परंतु मात्र लगातार वाईट टाकला जाते चेंडू. 2 चेंडू लगातार वाईट टाकल्यानंतर परत एकदा समीकरण बदलते. अशा वेळेस मित्रांनो नक्कीच आपल्याला नुकसान होऊ शकते. जिथं आपल्याला 6 चेंडू टाकावे लागतात तिथे कुठे ना कुठे 8-10 चेंडू टाकावे लागतील, ते मात्र समीर यांना एक टर्निंग पॉईंट होऊ शकते या ठिकाणी. कारण एक चेंडू महत्त्वाचा असेल आणि एक चेंडू महत्त्वाचा असल्याने मात्र सॉस समजून टाकला जाईल का. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना थोडासा अंडर प्रेशर टाकला जाते, कारण स्वप्नील एक सेट फलंदाज झालाय जलालपूर या संघाकडनं. पहिला चेंडू प्रत्येकदा राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी मात्र नक्कीच साईड चेंज केली जाते आणि चेंज करत असताना आपण पाहतोय क्षमता तर आहे, परंतु आपण पाहतो या ठिकाणी कुणाच्या बाजूने हा सामना जिंकतोय. पहिला चेंडू असेल लॉफुल टच चेंडू, यावेळेला लॉंग ऑफच्या वरती पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, या ठिकाणी शानदार झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2, दुसरा झटका लागतोय. स्वप्नीलच्या स्वरूपात मात्र हा विकेट प्राप्त मिळते, ती मात्र रवळगाव या संघाला माघारी परतावं लागते, ते मात्र स्वप्नील भाऊ यांना. नेक्स्ट बॅटर यावेळेला देखील चांगला फटका डीपेक्सच्या करच्या रिजनमध्ये पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर झेल पकडला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट. आता मात्र हॅट्रिक ऑन असेल समीरसाठी. चार चेंडू अजूनही 19 धावांची मित्रांनो यात आवश्यकता लागते जिंकण्यासाठी या ठिकाणी जलालपूर या संघाला, परंतु हॅट्रिक ऑन असेल कारण ह्याच प्रतियोगितेमध्ये फायनलच्या शेवटी देखील आपल्याला हे बक्षीस पात्र राहील या ठिकाणी, कारण लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट्स
जर काढल्या गेल्या तर नक्कीच किराणा आणि प्रतीक स्टॉलचे मालिक सन्माननीय आदरणीय या ठिकाणी मात्र बक्षीस 5 रुपयांचे आले, परंतु मात्र नितीन फलंदाज जातो या ठिकाणी. समीकरण बदलते मित्रांनो. 4 चेंडू आणि अजूनही 19 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. हॅट्रिक कोण असेल? हॅट्रिक जर घेतले तर या प्रतियोगितेतला हा चौथा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल रवळगावकडून. परत एकदा मिड विकेटच्या रिजनमध्ये मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न जर केला नाही, परंतु मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. एक चौका. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. जर षटकार आला तर नक्की थोडासा 100% टाकला जाईल की काही या गोलंदाजावरती, परंतु मात्र हॅट्रिक चुकलेली दिसते. पुढील चेंडू लॉपुल टॉस शॉट मिडॉनला खेळलाय. पाठीमागे आपण पाहतोय की एक क्षेत्ररक्षक तर आहे, शानदार क्षेत्ररक्षण करत असताना मात्र विकेट किपर यांच्याकडे सटीक थ्रो तर जातोय, परंतु मात्र बॅकअप केला जाईल की नाही या ठिकाणी. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना महत्वपूर्ण नितीन यांच्या बॅटच्या माध्यमातून 2 धावा, परंतु मात्र नक्कीच ह्या ठिकाणी कुठेतरी एक आपल्याला मोठी बाउंड्री मारणे गरजेचे असेल. अजूनही समीकरण बदलते. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 2 षटकार मारले जातील का या ठिकाणी? वाईट चेंडू टाकला जाईल का? नो बॉल चेंडू टाकला जाईल का? हे टर्निंग पॉइंट राहू शकतील या मैदानामध्ये. प्रत्येकदा आपण पाहतोय पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रत्येकदा जमीन लगतचा फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मोडलाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. मेन स्पीड होते. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल की नाही? चेंडू सीमा पार जातोय. 4 रन. दक्षिणापर्यंत मात्र नक्कीच किल्ला लढवला जातोय. एक बॉल आणि 9 धावा हे समीकरण. यावेळेला आपण पाहतोय क्लीन बोल्ड केलाय की नाही, व्हाईट बॉल आहे की नाही, परंतु मात्र क्लीन बोल्ड केल्या गेल्यानंतर मात्र नितीन भाऊ यांनी मात्र नक्कीच एक खेळाडूची दाखवत असताना मागे परतावं लागते. मात्र हा 8 धावेने सामना जिंकलाय रवळगाव या संघाने आणि 8 धावाने मात्र प्रभावच्या समारोह जावं लागते. ते मात्र या जलालपूर या संघाला हारलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढील सामना असेल मित्रांनो जांताराजा विरुद्ध तिलोळी. जांताराजा बेलगाव ढगा आणि तिलोळी जांताराजा बेलगाव या ढगा या संघाने मित्रांनो टॉस जिंकलाय. मित्रांनो निर्णय कळवायचे आहे त्यापूर्वी आपण पाहतोय की धुमोडी हा संघ देखील आमच्या या फॅमिली बॉयज रवळगावच्या मैदानावरती उपस्थित झालाय. त्यांचे देखील फॅमिली बॉयज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून प्रत्येकदा